नमस्कार. आज मी इथे मखाण्याची रेसिपी बनवत आहे. त्यासाठी मखाणे घेतलेले आहेत. कढईमध्ये थोडंसं तूप घेते. ड्रायफ्रूट्स परतून घेते. मनुके फुलल्यावर बाजूला काढून घेते. त्याच तुपात मखाणे 1 वाटी घेतलेले आहेत. ते कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. मखाणे परतून झालेले आहेत आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातनं जाडसर पावडर करून घेते. अशा प्रकारे इथे कढईत गरम करून थंड केलेलं दूध घेतले. त्यात 4 मलाई पेढे घालते आणि मिक्स करून घेते दुधात आणि गरम करून घेते. त्यानंतर मखाणे भाजून पावडर केलेली घालते. मिक्स करून घेते. पेढे घातलेत त्यामुळे साखर थोडीशीच घालते आणि परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर घालते. मिक्स करून घेते. मखाण्याची खीर तयार आहे. इथे एका वाटीत मखाणे घेतलेले आहेत. 4 खजूर बिया काढून घेतल्यात आणि 1 वाटी दूध, 5-6 बदाम घालते आणि भिजत घालून ठेवते 1 तासासाठी. 1 तासानंतर एक केळं तुकडे करून घेतलेले आहे. मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. मखाणा मिल्कशेक तयार आहे. इथे एका वाटीमध्ये लाल मिरची पावडर, भाजलेली जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळं मीठ आणि साधं मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात काजू आणि बदाम परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर 1 वाटी मखाणे घालते आणि मखाणे पण कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. मखाणे परतून झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा बटर घालते आणि मिक्स करून ठेवलेला मसाला घालते. गॅस बंद करून घेते आणि परतून घेते. चटपटीत मखाणे तयार आहेत. इथे चॉकलेट घेतलेले आहे. त्यातला 1 छोटासा तुकडा काढून घेते आणि सुरीने बारीक करून घेते. इथे एका टोपात पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी उकळल्यावर त्यात काचेच्या भांड्यात चॉकलेट बारीक करून घेतलेलं ठेवते आणि वितळवून घेते. चॉकलेट वितळलेले आहे. त्यात थोडंसं तेल घालते. मिक्स करून घेते आणि खाली उतरवून ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 1 वाटी मखाणे परतून घेते. 2-3 मिनटं मखाणे परतून झाल्यावर इथे वितळवून ठेवलेल्या चॉकलेटमध्ये घालते आणि मखाण्यांना व्यवस्थित चॉकलेट लावून घेते. अशा प्रकारे चॉकलेट लावून झालेले आहे. इथे 5 मिनिट पेपर घेतलेले आहे. त्यात मखाणा थंड करायला ठेवते. फ्रीजमध्ये 5-10 मिनिटं थंड करून झालेले आहे. इथे कढईत 1 वाटी मखाणा घेतले. तेलात परतून घेते. मखाणे कुरकुरीत झाल्यावर बाजूला काढून घेते. इथे एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची चटणी आणि चिंच गुळाची चटणी, अर्धा गाजर किसून घेतलेला मिक्स करून घेते. वरून लिंबाचा रस घालते. सर्व मिक्स करून झाल्यावर परतून घेतलेले मखाणे घालते आणि मिक्स करून घेते. वरून बारीक शेव घालते. मखाण्याची भेळ तयार आहे. इथे कढईत तेल घेऊन 1 वाटी मखाणे परतून घेते. मखाणे लालसर झाल्यावर बाजूला काढून घेते.
कढईत थोडंसं तेल घेऊन त्यात पुदिन्याची चटणी घालते आणि परतून घेते. चटणी परतून झाल्यावर त्यात परतून ठेवलेले मखाणे घालते आणि चटणीमध्ये मिक्स करून घेते. आता काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.